लाडक्या बहिणींसाठी आज खूपच महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे। ही योजना तुमच्या आयुष्यात आधार देणारी योजना आहे आणि लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळते। आज 9 सप्टेंबर रोजी या योजनेसंदर्भात काही मोठ्या आणि रोमांचक बातम्या समोर आल्या आहेत। काही बहिणींसाठी ही बातमी आनंदाची आहे तर काही बहिणींसाठी थोडी चिंतेची आहे। पण घाबरू नका, तुमच्या जिल्ह्यात किती पैसे मिळणार, किती रक्कम मिळणार आणि तुम्ही अपात्र झाला असाल तर काय करणार, ही संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींनो, तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची आतुरतेने वाट पाहत होता। रक्षाबंधनाच्या वेळी तुम्ही थोड्या नाराज झाल्या होत्या कारण तेव्हा सरकारने फक्त जुलै महिन्याचे पैसे तेव्हा दिले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तुम्हाला वचन दिलं होतं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळतील आणि आता त्या वचनाची पूर्तता होताना दिसत आहे। आज 9 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जवळपास 1,60,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये वितरित करण्यात येणार आहे। ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे पाठवण्यात येत आहे आणि तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मोबाईल मध्ये मेसेज मिळेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेत डीबीटीचे बटन दाबून या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे। पहिल्या टप्प्यात म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे। या हप्त्याचे वितरण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे, त्यामुळे पहिला टप्पा वाटप झालेला असून आता दुसरा टप्पा मिळणार आहे। आज 9 सप्टेंबर रोजी दुसऱ्या 12 जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, त्यामुळे तुमचा मोबाईल हातातच ठेवा आणि तुमच्या बँक खात्याची माहिती तपासत राहा। आता तुमचा असा प्रश्न असेल की ही रक्कम नेमकी कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे। सरकारने याची खबरदारी म्हणून काही बँकांची निवड केलेली आहे, कारण मागील हप्त्यांमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या। काही बहिणींच्या खात्यामध्ये चुकीच्या IFSC कोडमुळे किंवा बँकेच्या सर्व्हरच्या समस्येमुळे लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले नव्हते, त्यामुळे सरकारने विश्वासार्ह बँकांची निवड केलेली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यांचा समावेश आहे। जर तुमचं खातं कोणत्याही यापैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला आज दुपार 1 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत हप्ता जमा होणार आहे। तुम्ही तुमचे बँक खाते किंवा मोबाईल ॲपद्वारे तुमचे खाते चेक करू शकता। तर आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे, या 12 जिल्ह्यांची लिस्ट आपण पाहणार आहोत। तर आता सांगली, नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नांदेड, लातूर, बुलढाणा, अमरावती, सोलापूर, जळगाव, हिंगोली आणि परभणी या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज 9 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि राहिलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी या 12 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप होणार आहे। अकोला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, मुंबई उपनगर, नागपूर, वर्धा, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम या 12 जिल्ह्यांमध्ये 10 सप्टेंबर रोजी हप्ता जमा होणार आहे। यानंतर जर तुमच्या खात्यात 10 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा झाले नाही, 11 सप्टेंबर पर्यंत थोडी वाट तरी तुमचे पैसे जमा झाले नसतील तर कदाचित तुमचा अर्ज तपासणीसाठी गेलेला आहे। तर आता रक्षाबंधनच्या वेळेस तुम्ही का नाराज झाल्या होत्या, तर सरकारने फक्त जुलै महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले होते आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये देण्याचं वचन सरकारने दिलेलं होतं। पण काही आर्थिक अडचणींमुळे सरकारला ते शक्य झालं नव्हतं, पण सरकारने स्पष्ट केलेले केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यावर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे
आणि हा हप्ता जमा सुद्धा होत आहे। यासाठी सरकारने 7,400 कोटी रुपये मंजूर केले आहे। 3700 कोटी रुपये ऑगस्ट महिन्यासाठी आणि 3700 कोटी रुपये सप्टेंबर महिन्यासाठी ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि यामुळे तुम्हाला आर्थिक आधार मिळणार आहे। अशाच प्रकारच्या योजनांविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा।